आमच्या पती पत्नीमध्ये खूप प्रेम होते. 7 वर्ष झाली होती, पण आम्हाला मूल झाले नव्हते आणि माझ्यात कमतरता होती, कारण मी कधीच बाप बनू शकत नव्हतो आणि मी हे माझ्या पत्नीपासून लपून ठेवले होते. तिला मुलांची खूप काळजी वाटत होती. एके दिवशी अचानक ती म्हणाली की ती प्रेग्नेंट आहे. हे ऐकून मी थक्क झालो की मी नपुंसक असल्यामुळे असे कसे होऊ शकते. मग एके रात्री मी माझ्या बायकोला असे कृत्य करताना पाहिले की तिने स्वतःचा आपले. एके रात्री मी पाहिले की माझी पत्नी शीतल बेडवर नव्हती. मी तिला आवाज देऊ लागलो आणि बाथरूममधून तिचा आवाज ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण जेव्हा मी बाथरूममध्ये गेलो तेव्हा तिला उलट्या होत होत्या. मी म्हणालो, शीतल तुला काय झालंय? काय उलटसुलट खाल्ले आहेस? ती म्हणाली, मी असे काही खाल्ले नाही. प्रत्येक स्त्रीला अशा उलटीचा अनुभव येतो. ती खूप आनंदी दिसत होती. मी म्हणालो, याचा अर्थ काय? ती म्हणाली, अरे बाबा मी आई होणार आहे. हे सांगत तिने आनंदाने मला मिठी मारली आणि मी तर हे ऐकून जणू काही बोलायचं विसरलो होतो, कारण मला चांगलंच माहीत होतं की हे अशक्य आहे. मी कधीच बाप बनू शकत नाही. मग माझी बायको गरोदर कशी होईल? या गोष्टीने मला खूप त्रास दिला. मी शीतलला विचारले, खरं सांग, हे मूल कोणाचे आहे? तिने मला असे काही सांगितले की मी माझे डोके धरून राहिलो आणि त्या क्षणी मी शीतलला सांगितले, मित्रांनो, माझे नाव अमोल आहे. माझ्या पत्नीचे नाव शीतल आहे. आम्ही दोघांनी प्रेमविवाह केला होता. कॉलेजमधून परतताना शीतल मला बस स्टॉपवर भेटायची. तिथून आमचे डोळे भेटले आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. इतके की आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो. आमच्या पसंतीच्या लग्नामुळे आमच्या कुटुंबालाही कोणतीही अडचण नव्हती. त्यामुळे आम्हाला लग्नात फारसा अडथळा आला नाही. लग्नानंतर शीतल आणि मी वेगळे राहू लागलो आणि कधीकधी आमच्या पालकांशी भेटायला जायचो. लग्नानंतर एकच प्रश्न आपल्याला सतावतो की आपल्याला मूल कधी होणार. आम्हालाही हाच प्रश्न विचारला जात होता. पण शीतल आणि मला सध्या मूल होण्याची घाई नव्हती. आमचा प्रेमविवाह होता आणि याचा अर्थ असा नाही की आम्हाला एका वर्षात मूल होईल. आम्हाला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता. मूल जन्माला येताच आयुष्य खूप व्यस्त होऊन जातं. नवरा बायको एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. मुलं येणं म्हणजे लग्नाचा लाडूसारखा असतो. जो खातो त्यालाही पश्चाताप होतो आणि जो खात नाही त्यालाही पश्चाताप होतो. बाळाची खूप इच्छा असते, पण मूल झाल्यावर नीट झोपही येत नाही आणि जेवणही नीट होत नाही. मी शीतलला सांगितलं, मूल होण्याची घाई नाही. पण शीतलला मूल खूप आवडायची. तिने मला एक बॉक्स दाखवला आणि मी तो पाहून मला आश्चर्य वाटले. तिने डब्यात मुलांच्या वस्तू ठेवल्या होत्या. मी तिला विचारले, तुला हे सामान कधी मिळाले? ती म्हणाली की जेव्हा आपण हनीमूनला गेलो होतो तेव्हा तिथे एक दुकान दिसले होते. ते मी तिथूनच घेतले. कपडे आणि शूज किती सुंदर आहेत ते पहा. भविष्यात आपल्याला त्याची नक्कीच गरज भासेल. मी म्हणालो, आधी मुलाला तर या जगात येऊ दे. वेडी एवढी घाई काय? ती म्हणाली, हो, मला घाई आहे. फक्त मुलांसाठी मी लग्न केलंय, हे समजून घ्या. मला लहान मुलं खूप आवडतात. मी तिच्याकडे थोडे रागाने पाहिले. मी म्हणालो, शीतल, आपल्याला एवढ्या लवकर मूल नको आहे. माझ्याकडे रागाने बघून ती गप्प झाली. काही वेळाने ती म्हणू लागली, अरे बाबा, मी गंमत करते, पण हे खरे आहे की आपल्याला लवकरच मूल व्हायचे हवे. जास्त वेळ घालवू नये. आणि मी तर आपल्या बाळांच्या नावाचा विचार देखील करून घेतला आहे. जर तो मुलगा असेल तर मी त्याचे नाव रेयान ठेवीन आणि जर मुलगी असेल तर मी तिचे नाव रश्मी ठेवीन. बरं, मी तेव्हा शीतलला कसं तरी टाळलं होतं, पण शीतल सतत मुलांबद्दल बोलत राहायची. तिच्या तोंडून बाळ बाळ हे शब्द ऐकून मला जणू काही वाटू लागले की माझे लग्न एका विवाहित महिलेशी झाले आहे. तिला आधीच मुले आहेत आणि ती त्यांच्याबद्दल बोलत राहते. एके दिवशी मी घरी आलो तेव्हा तिला पाहून मला आश्चर्य वाटले, कारण तिचे पोट थोडेसे फुगले होते आणि ती पोटावर हात ठेवून हसत होती. मी म्हणालो, काय झालंय तुला? ती हसायला लागली आणि म्हणाली, मी आई होणार आहे. मी म्हणालो, मस्करी करू नकोस. वेडी झाली आहेस का? आपण काय केले आहे? हे असे पोटात कसे होऊ शकते? मी सकाळी ऑफिसला गेलो तेव्हा तर तू ठीक होतीस. आता तू आई होणार आहेस, तेही तुझे पोट इतक्या लवकर कसे वाढले? तिने हसून पोटातून उशी काढली आणि म्हणाली, मला माफ कर.
मी आई झाल्यावरच कशी दिसेल असा विचार करत होते. आपण डॉक्टरांकडे जाऊया ना. मला मूल हवे आहे. मला लवकरात लवकर आई व्हायची आहे. मी डोके धरून बसलो. शीतलने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुलांभोवती फिरत होती. ती जेव्हा कधी बाजारात जायची तेव्हा मुलांसाठी शॉपिंग नक्की करायची. कधी कपडे, कधी चपला, कधी खेळणी. मी कंटाळलो होतो तिच्या या वागण्याला. मी माझ्या मित्राशी बोललो तेव्हा तो म्हणाला, आजकाल अशा महिला कुठे मिळतात ज्यांना मूल हवे आहे. आजकाल स्त्रिया म्हणतात की आम्हाला मूल नको, आमची फिगर खराब होईल. अरे तू खूप नशीबवान आहे की तुला अशी बायको मिळाली आहे. फक्त नशीबवानाच अशी बायको मिळते. मी बोललो, असं नाही, मलाही मुलं आवडतात, पण आमच्या लग्नाला 1 वर्षही उलटलेले नाही आणि ती म्हणते की तिला मूल हवं आहे. माझ्या मित्राने मला सांगितले की सर्व काही तुझ्या हातात आहे. तू कसा तरी वहिनीला पटवून दे की तुम्हाला 2-3 वर्षात मूल होईल. मी असहाय्यपणे माझ्या मित्राला सांगितले की ती ते स्वीकारण्यास तयार नाही. प्रत्येक वेळी तिचा एकच परावृत्त होता की मला मूल हवे आहे. तिने तिच्या मैत्रिणींचे उदाहरण दिले की माझ्या तशा मैत्रिणीने आपल्यासोबत लग्न केले आणि बघा तिच्या मांडीवर एक मुलगी आहे. आपल्यासाठी हे का होत नाही. आणि शीतलने माझे आयुष्य आणखीनच दयनीय केले. तेव्हा मलाही वाटले की आज ना उद्या मूल होणारच. चला मुलाचे नियोजन करूया. ही त्यात गुंतून राहील, निदान माझा मेंदू खाणार नाही. मी तिला सांगितलं, मूल ही मोठी जबाबदारी आहे, नंतर सांगू नकोस. हे सर्व काही नाही असे सांगून ती म्हणाली, मी आधी सर्व तयारी केली आहे. काय तयारी केली याचा अर्थ मला समजला नाही. तर तिने मुलांसाठी काही पैसे आधीच साठवून ठेवल्याचे उघड केले. आता मी आणखीन काही विचार केला नाही आणि फक्त विचार केला की मुलाची योजना करूया. पण हळूहळू बराच वेळ गेला आणि शीतलला गर्भधारणा होत नव्हती. दर 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात ती स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जात असे आणि प्रत्येक वेळी ती निगेटिव्ह येत होती. आता तिला काळजी वाटत होती. आता ती नीट जेवणही करत नव्हती, बोलतही नव्हती. 1 वर्षभर आम्ही लोक प्रयत्न करत राहिलो आणि मग डॉक्टरांकडे जाऊन सर्व तपासण्या करून घेण्याचा विचार केला. शीतल आणि मी एका लेडी डॉक्टरांकडे गेलो. तिने आम्हा दोघांच्या तपासण्या केल्या आणि रिपोर्ट पाहून ती म्हणाली, मला वाटतं की तुमच्या दोघांच्या केसमध्ये काहीतरी गडबड आहे. मी तुम्हाला माझ्या वरिष्ठ डॉक्टरांकडे रेफर करीन. तुम्ही तिथे जा आणि पुन्हा एकदा सर्व टेस्ट करून घ्या. ते तुम्हाला सर्व काही स्पष्टपणे समजावून सांगतील. तिने आम्हाला 2ऱ्या डॉक्टरांकडे रेफर केले. तो खूप चांगला डॉक्टर होता. जेव्हा मी त्या डॉक्टरला पाहिले तेव्हा मला असे वाटले की मी त्याला कुठेतरी पाहिले आहे. तेव्हा मला आठवले की मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो तिथे तो देखील मेडिकलचे शिकत होता आणि मला ओळखत होता. आमची चांगली ओळख होती. त्याचे नाव संदीप होते. आम्ही दोघे एकमेकांना ओळखले आणि आम्हाला खूप आनंद झाला आणि बराच वेळ आम्ही आमच्या कॉलेज आणि विद्यापीठाबद्दल बोलत राहिलो. दरम्यान त्यांनी आमचे नमुने घेतले असून 2 दिवसांनी रिपोर्ट येईल असे सांगितले. 2 दिवसांनी मी स्वतः रिपोर्ट घ्यायला गेलो. शीतलला पण माझ्यासोबत जायचे होते, पण मी म्हणालो की आज मला काम आहे. मी ऑफिसमधून येताना रिपोर्ट घेऊन येईन, काळजी करू नकोस. या रिपोर्टमुळे तिने आधीच माझे डोके खराब केले होते. ती वारंवार म्हणाली की जर आपल्याला मूल झाले नाही तर आपण काय करणार. मी तिला विचारायचो की तू काय बोलत आहेस. आयुष्यात सर्व काही मुलंच आहेत का. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस का. ती म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करते, पण मला मुलंही हवं आहे. दवाखान्यात जाताना मी हा सगळा विचार करत होतो की सगळं नीट व्हावं, अन्यथा शीतल डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. आणि जे घडण्याची भीती होती तेच झाले. डॉक्टरांनी सांगितले तुमची बायको कधीच आई होऊ शकत नाही. मला पण खूप वाईट वाटलं. असे का होते की माणसाला एखाद्या गोष्टीची खूप इच्छा असेल तर ती गोष्ट मिळत नाही आणि देव त्याच गोष्टीने त्याची परीक्षा घेतो. परंतु हे देखील खरे आहे, अशी चाचणी पूर्ण केल्यानंतर पुढे देवही घेणाऱ्यांचे काही भले करतो. पण ही परीक्षा फार कठीण असते. कदाचित आम्ही अशा लोकांपैकी असू ज्यांना देवाने परीक्षेसाठी निवडले होते. हा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता. मला इतकी फार मुलांची आवड नव्हती, पण जणू शीतलचा जन्म आई होण्यासाठीच झाला होता. मी तिला ही बातमी सांगितल्यावर ती आश्चर्याने माझ्याकडे विस्फारून पाहत राहिली.
जणू तिचा विश्वासच बसत नव्हता आणि काही वेळातच ती जमिनीवर पडली होती. मी तिला संदीप डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर म्हणाले, आमच्याकडे तुम्हाला काहीतरी देण्यासाठी फक्त दिलासा आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही IVF करून घेऊ शकता किंवा काही करून घेऊ शकता. तुम्हा लोकांना मुले होणार नाहीत. तुम्ही मूल दत्तक घेऊ शकता. पण शीतलचा एकच हट्ट होता की तिला स्वतःचं मूल असायला हवं. डॉक्टर म्हणाले की मग IVF करायचं असेल तर करून घ्या, पण त्यासाठी खूप पैसे लागतील आणि ते 100% यशस्वी होईलच असे नाही. मी तुम्हाला आधीच सांगतो आणि तुम्ही तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाया घालू नये अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर शीतल 2-3 दिवस आजारी होती. नीट जेवतही नव्हती, बोलतही नव्हती. तिला माझी शपथ दिल्यानंतर मी तिला जेवण दिले. नंतर तिने थोडेसे जेवले. आपण दुसऱ्या डॉक्टरांकडून उपचार करून घेऊ असे तिने सांगितले. मी म्हणालो की आपल्याकडे इतका पैसा नाही की आपण डॉक्टरांवर खर्च करू आणि संदीप एक चांगला डॉक्टर आहे. मी त्याला चांगले ओळखतो. जर तो म्हणतो की आपल्याला मूल होणार नाही तर होणार नाही आणि IVFद्वारे मूल होण्यासाठी लाखो रुपये लागतात. आपल्याकडे इतके पैसे आहेत असे वाटते का तुला? आपल्याकडे काही नाही. मी माझ्या नोकरीत इतकी कमाई करत नाही. एवढा खर्च मी क्वचितच करू शकेल आणि आपली बॅकग्राऊंडसुद्धा खूप मजबूत नाही, म्हणून माझे आईवडीलही मला मदत करू शकत नाही. मी शीतलला कसे तरी समजावले होते, पण मुलांची प्रतिमा तिच्या मनात इतकी उमटली होती की ती बाहेर पडणार नाही. ती वेडी झाली होती. कधी ती कुठल्या तरी बाबांकडे, कधी कुठल्या तरी डॉक्टरांकडे जायची आणि कधी काहीतरी उपचार करून घ्यायची. आता तिला वाईट स्वप्ने पडायला लागली होती. ती ओरडून उठायची आणि रात्री तासनतास रडायची. तिने आमच्या मुलासाठी बनवलेले कपडे, बूट आणि खेळणी बघून ती रडायची. असाच वेळ निघून गेला आणि आमच्या लग्नाला 7 वर्ष उलटून गेली. हे आम्हाला कळलेच नाही. 7 वर्षामध्ये आम्ही आमच्या प्रियजनांकडून अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. शीतलच्या घरच्यांचे म्हणणे होते की तुझ्या पतीमध्ये काहीतरी दोष असावा आणि माझ्या घरातील लोकांचे म्हणणे होते की ही पत्नी वांज आहे. तू तिच्याशी लग्न करून तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले. तू तुझ्या इच्छेनुसार लग्न केलेस. तू आम्हाला दुखावलेस आणि मग तुला काय मिळाले? एक वांज स्त्री. लोक मला म्हणायचे की या बाईला सोडून दुसरे लग्न कर, पण मी हा कधीच विचारही केला नव्हता. एक दिवस शीतल मला म्हणाली की मला तुझ्या प्रेमावर माझा पूर्ण विश्वास आहे. मी तुझ्याशी लग्न केलं, पण मला मूल होण्याची खूप इच्छा होती. पण कदाचित तू माझ्यावर एवढंच प्रेम केलंस की मी वांज आहे हे माझं वास्तव माहीत असूनही मी तुला मूल देऊ शकणार नाही. तुझे प्रेम जराही कमी झाले नाही. पहिल्या दिवशी तू माझ्यावर जसे प्रेम करत होतास, माझी काळजी घेत होतास, तसेच आजपर्यंत करतो. तू म्हणाला नाहीस की तुझ्यामुळे मला मूल होत नाही. शीतलच्या बोलण्याने मला खूप आनंद झाला आणि मी तिला सांगितले की मी तुझ्यावर प्रेम केले आहे, विनोद नाही. मी तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही. मी तुला कधीही सोडणार नाही. मी सदैव तुझ्यासोबत असेल. मी माझ्या बायकोची खूप काळजी घ्यायचो, कारण ती खूप टेन्शनमध्ये असायची. आजकाल ती खूप औषधे घेऊ लागली होती. खूप औषधे घेतल्याने चेहऱ्यावरची त्वचा जळू लागली होती. गोरा गोरा चमकणारा रंग आता निस्तेज होऊ लागला होता. मी तिला हे सर्व करण्यापासून रोखायचो, पण ती म्हणायची की हातावर हात ठेवून आपण काही करू शकत नाही ना. आता आम्ही ज्या घरात राहत होतो त्या घराचं भाडेही वाढलं होतं. त्यामुळे कसं तरी अजून एक छोटं घर घ्यायचं असं आम्हाला वाटलं. नवीन घराची बातमी ऐकून शीतल आनंदी झाली आणि काही काळ आपले दुःख विसरली. ती म्हणाली, हो ठीक आहे, आता मला भाड्याच्या घरात जाण्याचा कंटाळा आला आहे. एकीकडे मी घर शोधू लागलो, तर दुसरीकडे शीतलने घर मांडायला सुरुवात केली आणि काही गोष्टींची व्यवस्था करायला सुरुवात केली. मी पॅकिंग करायला सुरुवात केली. घर सोडण्याचं खरं कारण म्हणजे शीतलबद्दल आमच्या संपूर्ण शेजारी कळालं होतं की ती वांज आहे आणि सर्व स्त्रिया शीतलकडे मोठ्या तुच्छतेने पाहत असत. लहान मुलांचे बारसेसारखे कोणतेही कार्य, मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टी शीतलला कोणीही पार्टीसाठी बोलावत नव्हते. तिची दुष्ट सावली आपल्या मुलांवर पडू नयेत याची काळजी प्रत्येकाला वाटत होती आणि मला हे सर्व सहन होत नव्हते. म्हणून हा परिसर सोडून मला दूर कुठेतरी जावेसे वाटले. मी तिला मूल दत्तक घेण्यास सांगायचो, पण ती म्हणाली की तिला स्वतःचे मूल हवे आहे.
बायकोची ओटी भरण्यासाठी मी रोज देवाकडे प्रार्थना करायचो. काही दिवसातच मी फ्लॅट घेतला होता. हा परिसर असा होता, संपूर्ण बिल्डिंग होती आणि प्लॉट सिस्टीम अशी होती. आमच्या समोरच्या फ्लॅटमध्ये एक मुलगा राहत होता. एक दिवस तो ऑफिसमधून घरी आला तेव्हा शीतलशी बोलत होता. मी पण त्याला हाय हॅलो केला. तो म्हणाला की माझे नाव नयन आहे आणि मी इथे एकटाच राहतो. आत आल्यावर मी शीतलला म्हणालो की काय म्हणत होता तो मुलगा. ती बोलली, तो काही बोलला नाही, तो चांगला मुलगा आहे. मी म्हणालो तो चांगला आहे, पण तो एकुलता एकाकी राहतो, म्हणून सावध राहा. आणि तू माझी पत्नी आहेस आणि म्हणून तुला चांगले वाईट शिकवणे हे माझे कर्तव्य आहे. माझे म्हणणे ऐकून शीतल माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि विचारले, काय झालं अमोल तुला? तो माझ्या धाकट्या भावासारखा आहे. मी म्हणालो की तू त्याला तुझा लहान भाऊसारखा मानतेस, पण तो तुला तुझी मोठी बहीण मानत असेल का? तू खूप सुंदर आहेस, म्हणूनच मी तुला सांगत आहे. शीतल याबद्दल फार काही बोलली नाही. आता आम्ही या फ्लॅटमध्ये राहू लागलो. नातेवाईकांच्या भेटीगाठी कमी झाल्या होत्या, पण शीतल काही दिवसांपासून आजारी पडू लागली होती. तिची तब्येत खराब राहत होती. औषधे घेऊन तिची तब्येत बिघडली होती आणि खूप औषधे घेतल्याने तिच्या पोटात अल्सर झाला होता. ती खूप रडायची. 8 वर्षे उलटून गेली होती. लोक मला सांगत होते की त्या बाईसोबत राहणारा तूच आहेस. अजून कोणी असता तर त्याने आतापर्यंत पुन्हा लग्न केले असते. काही लोक माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर असे म्हणायचे. माझ्या ओळखीचे लोक म्हणतात की घर सांभाळणे इतके अवघड काम नाही. घर सांभाळण्यासाठी मोलकरणी उपलब्ध आहेत. एक काम करणारी काकू असेल तर सगळे काम होतात, पण बायकोचं काम बायकोच करू शकते. बायकोचं काम म्हणजे घरी मूल जन्माला घालणं आणि त्यांची काळजी घेणं. मला लोकांच्या बोलण्याचा राग यायचा. त्यांच्याशी भांडणी व्हायचं. काही लोक म्हणायचे की तू वेडा आहेस, वाहन स्त्रीला घरात ठेवू नये. जुन्या घरातून आम्ही आमचे सर्व सामान आणले होते, पण आमच्या जुन्या घरात राहायला आलेल्या व्यक्तीने आमचे उरलेले सामानही परत पाठवले होते. त्यात काही गोष्टी होत्या ज्या आम्ही मुद्दाम तिथेच ठेवल्या होत्या, पण ते सर्व सामान आमच्या घरी परत आले. मी शीतलला सांगितले की हे सर्व फालतू सामान आहे, बाहेर फेकून दे. शीतल म्हणू लागली, मी बघून घेईन. कुठलीही महत्त्वाची वस्तू किंवा महत्त्वाचा कागद नसावा. मी म्हणालो, हो बघ, आणि सगळं सामान त्या कचरा वेचक माणसाला दे. काही दिवसांपासून शीतल माझ्याशी नीट बोलत नाही हे माझ्या लक्षात येत होते. तसाच तिचा मूड खराब होऊ लागला. तिला कळल्यापासून की ती आई होऊ शकत नाही. तिचा मूड कधी कधी खराब असायचा, त्यामुळे मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही. पण एके दिवशी तिने मला सांगितले की मी आज रात्री लवकर घरी ये. मी म्हणालो, ठीक आहे. सकाळी तिने मला सांगितले होते की ती वान स्त्रियांवर उपचार करणाऱ्या बाईकडे जात आहे. मी तिला नकार दिला होता, पण तिने सांगितले की तिला उपचार करून घ्यायचे आहे आणि ती दुपारी तिथून परत आली आणि आता रात्रीनंतर ती मला लवकर यायला सांगू लागली. घरी आल्यावर समोरचं वातावरण पाहून मला आश्चर्य वाटले, कारण संपूर्ण घर फुलांनी सजवले होते. मला वाटलं आज माझा वाढदिवस तर नाही. तो माझ्या बायकोचा वाढदिवस होता. मग मी विचार करू लागलो की आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे का, पण तसं काही नव्हतं. मग हे सगळं कसल्या आनंदात होत होतं. आज ना लग्नाचा वाढदिवस होता ना माझ्या नातेवाईकाचा वाढदिवस होता. मग हे सगळं शीतलने का केलं? मी घरी आल्यानंतर शीतल माझ्यासमोर सुंदर दिसत उभी होती. आज तिने खूप सुंदर साडी नेसली होती आणि चेहऱ्यावर हसू होतं. मी म्हणालो, काय बात आहे, आज तू खूप चमकत आहेस. असं काहीतरी आहे असं म्हणत तिने माझ्या हातात एक बॉक्स दिला. मी म्हणालो, त्यात काय आहे? ती म्हणाली, उघडा आणि बघा. मी उघडले तेव्हा आत एक गर्भधारणा चाचणी किट होते, जे पॉझिटिव्ह दिसत होते. याचा अर्थ माझी पत्नी आई होणार होती. हे पाहून मला धक्काच बसला आणि मी हललो तर काहीतरी होईल असे म्हणून मी तिथेच उभा राहिलो. ही बातमी आमच्यासाठी खूप मोठी होती. मी जणू एक माणूस मेला होता आणि कोणीतरी त्याला सांगितले की नाही, तू मेला नाहीस, तर तुला नवीन जीवन मिळाले आहे. असा झालं होतो. प्रतिक्रिया कशी द्यावी हेच कळत नव्हते. शीतलने मला रडत मिठी मारली. मी पण तिला मिठी मारली आणि म्हणालो, ही खूप चांगली गोष्ट आहे. ती म्हणाली की मला माहीत आहे की तुमचा यावर विश्वास बसणार नाही,
म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात. माझ्या 2-3 वेळा चाचण्या झाल्या आणि मी तुम्हाला खोटे बोलली की मी कोणत्याही डॉक्टरकडे गेले नाही, तर बाबाकडे जात आहे. पण मी डॉक्टरकडे गेले होते. तिने माझ्या चाचण्या करून घेतल्या. पहा, माझ्याकडे चाचणी रिपोर्ट आहे. आतापर्यंत जेव्हा डॉक्टरकडे जायचो तेव्हा मी तिच्यासोबत राहायचो आणि आमचा एकच डॉक्टर होता. पण आज ती दुसऱ्या लेडी डॉक्टरकडे गेली होती. जेव्हा मी रिपोर्ट पाहिला तेव्हा मला आश्चर्य वाटले. मला अजूनही विश्वास बसत नव्हता. आता माझी पत्नी पुन्हा मुलाच्या तयारीला लागली. तेव्हा तिने माझ्याकडे पैसे मागितले. तेव्हा मला राग आला, कारण तिने माझ्याकडे संपूर्ण 5 लाख रुपये मागितले होते. ती म्हणाली, काही रुपये मी स्वतःकडे ठेवेन आणि भविष्यात उपयोगी पडेल, असे काही रुपये मुलांसाठी एफडी ठेवेन, असे ती सांगू लागली. मी रागाने म्हणालो, मी तुला किती पैसे देऊ शकतो? तू मुलासाठी पैसे वाचवले होते ना? ती म्हणाली की मी खूप पैसे वाचवले, पण ते सगळे पैसे मुलाच्या उपचारावर खर्च झाले. आता तुला मला पैसे द्यावे लागणार. मला आश्चर्य वाटले, हे सर्व कसे घडले? जेव्हा वर्षे हे घडले नाही तर आता हे कसे होईल? कारण मला माहीत होते की आमच्या घरात मुले जन्माला येऊ शकत नाहीत आणि यामागे एक मोठे कारण आहे आणि मी ते कारण नाकारू शकत नाही. माझा संशय आमच्या शेजाऱ्याकडे वळला होता, कारण तो आमच्या घरी अधिकाधिक येऊ लागला होता. मी शीतलला ताकीद दिली होती की नयनला घरात जास्त बळजबरी आणू नकोस. तर ती म्हणायची, तू कसल्या गोष्टी बोलतोयस? नयन तसा लहान आहे. पण मला माहीत होतं, स्त्रीसाठी पुरुष कधीच मूल नसतो. पण माझ्या निष्पाप पत्नीला हे कोण समजावेल? तिला अजून या गोष्टी माहीत नव्हत्या. जेव्हापासून तिने ती आई होणार असल्याची बातमी ऐकली तेव्हापासून ती तिच्या जमिनीकडे बघतही नव्हती. मी शीतलला त्या डॉक्टरांकडे चेकअपसाठी घेऊन गेलो. तो डॉक्टर जो माझा मित्रही होता, ज्याने आम्हाला ही बातमी दिली होती की माझी पत्नी कधीही आई होऊ शकत नाही. मी डॉक्टरांना सांगितले की तुम्ही म्हणाला होता की माझी पत्नी कधीच आई होऊ शकत नाही. तेव्हा डॉक्टर म्हणाले की बघा, 7 वर्षे झाली. जर मानवी शरीरात बदल होत राहतात, आता गेल्या 7 वर्षात तुमच्या पत्नीच्या शरीरात काही बदल झाले असतील. त्यामुळे मी काही सांगू शकत नाही आणि तुम्हाला आनंद झाला पाहिजे की देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. मी संदीपकडे विचित्र नजरेने पाहिले आणि शीतलकडे पाहिले. डॉक्टरची ती ऐकत होती. डॉक्टरांशी मोकळेपणाने बोलता यावे म्हणून मला शीतलला तिथून काढायचे होते. मी तिला सांगितले की तुझी रक्त तपासणी करून घे. तुझा चेहरा मला खूप फिका दिसतोय. ती टेस्ट करायला गेली तेव्हा मी डॉक्टरांना गळ्यात पकडलं. तू खोटा बोललास. तू मला म्हणालास की मी कधीच बाप होऊ शकत नाही. मग माझी बायको आई कशी झाली? तो म्हणाला, बघा, ही तुमच्या पती पत्नीची वैयक्तिक बाब आहे. यात मी काय करू शकतो? तू तुझ्या बायकोला विचारायला हवं की तुझ्याशिवाय ती गरोदर कशी झाली, आणि तरी तू तुझ्या बायकोशी खोटं बोलायला नको होतं. आणि आता मी त्याबद्दल काय करू जेव्हा ती आई होणार आहे? मी म्हणालो, ती आई होणार आहे हे तुम्ही नीट तपासले होते? डॉक्टर म्हणाले, हो, ती आई होणार आहे हे स्पष्ट आहे. मी म्हणालो, मग मला पुन्हा तपासा. हे सगळं कसं झालं? माझा मेंदू काम करत नव्हता. जेव्हा मी शीतलला पहिल्यांदा डॉक्टर संदीपकडे घेऊन आलो होतो तेव्हा डॉक्टरांनी आमच्या चाचण्या केल्या होत्या आणि सांगितले होते की तुमची पत्नी पूर्णपणे बरी आहे, परंतु तुम्ही कधीही बाप होऊ शकत नाही आणि कधीही कोणत्याही महिलेला मुलांचे सुख देऊ शकत नाही. त्यावेळी मी घाबरलो होतो. मला भीती वाटत होती की शीतलला कळले की मी जर नपुंसक आहे तर ती मला सोडून जाईल. मी डॉक्टरांना रिपोर्ट बदलण्यास सांगितले की असा अहवाल बनवा ज्यामध्ये शीतल वांज आहे आणि माझ्यात कोणताही दोष नाही हे दाखवले जाईल. या कामासाठी मी डॉक्टरांना पैसे दिले होते. या कामासाठी मी त्यांना कर्जावर घेतलेले संपूर्ण 4 लाख रुपये दिले होते आणि हे कर्ज मी नंतर कसे तरी फेडले. मग हे सर्व काय होते? माझी बायको माझी फसवणूक करत होती का? तिचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर होते का? आणि त्याचे पर्यवसान हे बेकायदेशीर मूल झाले होते, कारण ते मूल माझे होऊ शकत नाही. पण तरी माझ्या मनात कुठेतरी आशा होती. मला वाटले की कदाचित देवाने चमत्कार केला असेल आणि ते मूल माझं असू शकते. म्हणून मी डॉक्टरांना सांगितले की माझी पुन्हा चाचणी करा. कदाचित अनेक वर्षानुवर्षे झाल्यावर मी बरा झालो असेल. त्याने माझा टेस्ट पुन्हा केल्या
आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी रिपोर्ट घ्यायला गेलो तेव्हा तो म्हणाला की तुझा आजार जसा आहे तसाच आहे, तू कधीच बाप बनू शकणार नाहीस. शीतल माझी फसवणूक करत आहे असा माझा विश्वास होता. म्हणजे ती कोणाशी तरी अवैध संबंध बनवत आहे आणि हे मूल अवैध आहे. माझे डोके प्रचंड वेदनांनी फुटत होते. शीतल इतकं मोठं पाप करू शकते ही गोष्ट माझ्या मनातून बाहेर काढता आली नाही. ती रात्र दुसऱ्या पुरुषांसोबत घालवत होती आणि आपल्या मुलालाही या जगात आणणार होती. मी नपुंसक आहे आणि मुलाला जन्म देऊ शकत नाही हे शीतलला माहीत नव्हते, म्हणून तिने उघडपणे आपल्या अवैध मुलांना माझे नाव देऊन या जगात आणण्याची तयारी केली होती. पण ती खोटं बोलत होती हे मला माहीत होतं. पण जर मी तिला हे सांगितलं तर मला सांगावं लागेल की मी तिला इतकं वर्ष फसवलं. कमतरता तिच्यात नव्हती, कमतरता माझ्यात होती. ती वांज नव्हती तर मी नपुंसक होतो. मला तिच्यासमोर लाज वाटायची, पण मलाही ती तिच्या पोटात दुसऱ्याचे मूल घेऊन आहे हे मला आतून मारत होते. डॉक्टरांनी सांगितले होते की ती दुसऱ्या महिन्यात होती. तिचे पोट अजून दिसत नव्हते. डॉक्टरांनी सांगितले होते की पोट कमीत कमी 5 महिन्यानंतरच पोट दिसेल, कारण तुमची बायको खूप अशक्त आणि बारीक आहे. पण मी काय करू शकतो? मी हे सगळं कसं सहन करणार? मला लगेच राग आला. एके दिवशी मी रागा शीतलला म्हणालो, बंद कर हे नाटक. हे सर्व खोटे आहे. हे मूल माझे नाही. मला सांग, हे कोणाचे अवैध मूल आहे? हे पाप कोणाचे आहे जे तू तुझ्या पोटात घेऊन आहेस? त्या दिवशी माझ्या संयमाने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. मी शीतलला ओरडलो. ती म्हणाली, तुला काय म्हणायचे आहे? तुझे मूल नाही? काय मूर्खासारखा बोलतोयस? 7 वर्षानंतर देवाने आपल्याला आशीर्वाद दिला आणि तू अशा गोष्टी बोलत आहेस? हे तू मला का सांगितलेस? मी घाबरलो. मी विषय अचानक बदलला. मी म्हणालो, ते फक्त तोंडातून बाहेर पडले. आता मला शीतलचे नेहमीच आकर्षण होते. मला राग आला, कारण मला माहीत आहे की ते मूल माझे नाही. मला जो काही निर्णय घ्यायचा होता तो मला पटकन घ्यायचा होता. मी हे कसे तरी शीतलला सांगण्याचे धाडस करत होतो की हे मूल माझे नाही. मी नपुंसक आहे आणि मी तुला 7 वर्ष मूर्ख बनवले होते. पण आता तू मला मूर्ख बनवू शकत नाही, कारण ही गोष्ट खूप मोठी आहे. मला एक शंका होती की जेव्हापासून आपण या घरात राहायला आलो तेव्हापासून माझ्या बायकोचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेम संबंध होते आणि त्याचा अर्थ शेजारच्या मुलाचाच होता. तो तरुण, देखणा होता आणि माझ्या बायकोसोबत ये जा करायचा. तो साधारण 15-16 वर्षाचा होता, पण तब्येत चांगली होती आणि माणसासारखा दिसत होता. हे सर्व आता सहन करून कंटाळा आला होता आणि एका रात्री माझ्या मनाला एवढी वळवळ आली की मी उठलो, बसलो, शीतलचा हात धरला आणि म्हणालो, आता हे नाटक बंद कर. हे मूल माझे नाही, त्यामुळे माझ्यासोबत हे नाटक करू नकोस. तिला हे पाहून आश्चर्य वाटले की जणू हे आपलेच मूल आहे. ती म्हणाली, हे तुमचे मूल आहे. मी ठीक आहे. माझ्या डॉक्टरांचे ऐकले नाही. देवाने मला आशीर्वाद दिला आहे. देवाने मला मदत केली आहे. देवाने माझ्याबरोबर चमत्कार केला आहे. हे आपले मूल आहे. हे तुझे मूल आहे. मी रागाने ओरडून म्हणालो, हे मूल माझे नाही, कारण मी वांज आहे. मी नपुंसक आहे. माझ्यात मूल होण्याची क्षमता नाही. तू आधीच ठीक होते. मी चुकीचा रिपोर्ट दिला होता. हे मूल माझे नाही. मी कधीच बाप होऊ शकत नाही. हे बोलता शीतलने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं आणि मग तिच्या डोळ्यात पाणी आणून टाळ्या वाजवत जोरजोरात हसू लागली. ती खेळू लागली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो. ती म्हणाली, मला तुझ्या तोंडून एकच गोष्ट बाहेर पाडायची होती की तू कधीच बाप होऊ शकत नाहीस आणि तू मला 7 वर्ष फसवलेस. मी व्यर्थ औषधे घेत राहिले. मी रात्र रात्र जागून ओरडत राहिली. मुलासाठी तळमळत राहिली. मला काळजी होत राहिली. औषधे घेऊन मी माझी तब्येत बिघडवली. इंग्रजी औषधे घेतल्याने माझा संपूर्ण चेहरा भाजला आहे. मी माझे सौंदर्य खराब केले. माझी तब्येत बिघडवली. माझ्या काही अपेक्षा नव्हत्या. रात्री जागून रडायची. मी मूकपणे अश्रू ढाळले. मला सुरुवातीपासूनच मुलांची आवड होती. मला त्यांची किती इच्छा होती की मला माझे स्वतःचे मूल असेल जो मला आई म्हणेल. मी लोकांचे टोमणे ऐकले, त्यांचे बोलणे ऐकले. तू मला संपूर्ण जगासमोर वांज ठरवले आहे. तुझ्या आईवडिलांनी मला वांजपणाचे टोमणे मारले आणि तू बाप होऊ शकत नाहीस.
म्हणून 7 वर्ष मी रडण्यात घालवले, फक्त यासाठी की तुला मला सांगताना लाज वाटत होती की तू नपुंसक आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. जर तुझा माझ्यावर थोडाही विश्वास असता तर तू मला हे आधीच सांगितले असतेस. मी देवाची शपथ घेते, मी तुला कधीही सोडले नसते. मी नेहमीच तुला साथ दिली असती. आपण मूल दत्तक घेऊ शकलो असतो. मी आनंदाने स्वतःवर दोष स्वीकारला असता. पण तू माझा विश्वासघात करून माझे मन मोडले आहेस. याने मला एवढं दुःख दिलं आहे की मी इच्छा करूनही ते माझ्या मनातून काढू शकत नाही. पण शीतलच्या या शब्दांशी माझा काहीही संबंध नव्हता. मी ओरडलो, मी तुझी फसवणूक केली आहे तर तूही मला फसवले आहेस. तुझ्या पोटात एक अवैध मूल आहे. जर मी बाप होऊ शकत नाही तर हे मूल कोणाचे आहे? तू कोणाच्या मुलाची आई होणार आहेस? तू माझ्या विश्वासघाताची अशा प्रकारे परतफेड केलीस की तू माझा विश्वासघात केलास आणि तुझ्या रात्री दुसऱ्यासोबत कोणाबरोबर तरी घालवल्या. तू दुसऱ्यासोबत झोपली आहेस आणि आता त्याचे मूल जन्माला घालणार आहे. मला सांग, तू हे सगळं का केलंस? शीतल माझ्याकडे बघून विचित्रपणे हसली. मग ती म्हणाली, जर मी म्हणाले की मी दुसऱ्याच्या मुलाची आई होणार आहे तर तू मला सोडून जाशील? मला सांग. मी म्हणालो, हो, मी तुला सोडेल, कारण तुझ्यासारख्या चरित्रहीन स्त्रीला माझ्या घरात स्थान नाही. ती म्हणाली, मग मला सोड, मला सोपे जाईल. माझी तुझ्यापासून सुटका करून घेईन. मला फसवणूक करणाऱ्या आणि लबाड माणसासोबत मला आता जगायचे नाही. आणि हो, मी एक गोष्ट स्पष्ट करते की मी आई होणार नाही. हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणालो, पण डॉक्टर? तो म्हणाला होता. शीतल म्हणाली, तुझा डॉक्टर 4 लाखात विकता येईल. तेव्हा तर मी त्याला 5 लाखात विकत घेतलं. मी रुपये देऊन डॉक्टरला विकत घेतले होते. आपण घर शिफ्ट केले तेव्हा मला तुझा रिपोर्ट कचऱ्यात सापडला, ज्यामध्ये तू कधीच पिता बनू शकत नाही असे स्पष्टपणे लिहिले होते. आणि 7 वर्षापूर्वीचा एक रिपोर्ट होता जो कदाचित तू स्वतःच्या वतीने बनवला असेल, परंतु मला ती प्रत सापडली जी त्यामध्ये होती आणि तू मला हे सामान फेकून देण्यास सांगितले होते. पण मी म्हणाले होते की तिथे काही महत्त्वाचे आहे का ते मी बघते, आणि मला माझ्या सामानात ही महत्त्वाची गोष्ट सापडली. तेव्हाच मी ठरवले की मला काय करायचे आहे. मला तुझ्या तोंडून ऐकायचं होतं, नाहीतर मला 7 वर्ष फसवणारा माणूस माझ्यासमोर खोटेही बोलू शकतो. तू कधीच तुझी चूक मान्य करणार नाहीस, पण आता तू तुझ्याच तोंडून म्हणालास की तू कधीच बाप बनू शकत नाहीस आणि तू मला दोष दिलास. शीतलकडून हे ऐकून की तू माझ्या आयुष्यातील 7 वर्ष वाया घालवली, माझी तब्येत खराब केली, आता मी खूप घाबरलो होतो. मी म्हणालो, शीतल मला माफ कर, मी खूप वाईट आहे, पण मी काय करू? तुला आपल्या समाजाबद्दल माहिती आहे, त्यांनी मला जगू दिले नसते. मी मरण्यापूर्वीच त्यांनी मला मारले असते. शीतल म्हणाली, तुला खूप लाज वाटत आहे, पण तू माझा विश्वासघात केला आहेस आणि हा विश्वासघात आहे. आता तू काही बोल, पण मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. शीतल खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला. सकाळ झाली तेव्हा तिने सामान बांधून ठेवले होते आणि मला कायमचे सोडले होते. आता तिने माझ्यावर घटस्फोटासाठी कोर्टात केस केली आहे. ती म्हणते की मला अशासोबत राहायचे नाही, फसवणूक करणाऱ्या माणसासोबत, ज्याने माझ्या आयुष्यातील 7 वर्ष वाया घालवली. मी त्याला कधीच माफ करू शकत नाही. आमचा घटस्फोट होऊ नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि ती माझ्याकडे परत यावी, कारण मी दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर मला मूल होणार नव्हते. त्यामुळे काय करावे हे मला समजत नव्हते. शीतल जिंकली आणि कोर्टाच्या माध्यमातून मी तिच्यापासून घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करताना माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण शीतल दगडासारखी तिथे उभी होती. तिला माझ्या स्थितीची पर्वा नव्हती. आज मी माझ्या घरात एकटा पडून त्रास भोगत आहे. मी माझ्या आईवडिलांना माझ्याकडे बोलावले आहे, पण जीवनातील पोकळी फक्त एक जीवनसाथीच भरून काढू शकतो. माझा जीवनसाथी मला सोडून गेला आहे. काही काळानंतर शीतलने दुसरं लग्न करून 2 जुळ्या मुलांना जन्म दिल्याचं ऐकलं. ती तिच्या आयुष्यात आनंदी होती. देवाने तिची ओटी आनंदाने भरली होती आणि मी रिकाम्या हाताने राहिलो. मित्रांनो, अमोलला सोडून शीतलने योग्य निर्णय घेतला का? शीतलने अमोलला माफ करून आपले संपूर्ण आयुष्य अमोलसोबत घालवायला पाहिजे होते का? तुम्हाला काय वाटते?
कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत कथा बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटू नवीन कथेसह. धन्यवाद.